हे तारीख पे तारीख आहेत आणि मला असं वाटतं हे 2 वर्ष अगोदरच हे व्हायला पाहिजे होतं. आता नवीन सरकार आहे, अपेक्षा होती की बा ह्यांनी पण जायला पाहिजे. पण मलाही अशी माहिती मिळाली की त्यांच्यात थोडा नगरसेवकांमध्ये स्थानिकामध्ये अस्थिरता आहे की जर हे निर्णय ओबीसीचा जर झालं आणि मग उद्या जर ड्रॉ झाले तर आमचे विभाग किंवा आमचे मतदारसंघ बदलतील का, म्हणून ते पुढे करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय. पण आमची तयारी मुंबईमध्ये असेल, काल पण पुण्यामध्ये संजय राऊतजींच्या उपस्थितीमध्ये पण आम्ही सर्वांनी आढावा घेतला. आम्ही तयारीला लागलेलो आहोत. केव्हाही निवडणुका झाल्या तरी देखील पक्ष म्हणून आम्ही तयार आहोत. पुण्यातल्या बैठकीत तुम्ही विषय काढला. काल सुप्रिया सुळेंसंदर्भात पुरंदर किंवा बारामतीमध्ये जे कार्यकर्ते होते त्यांनी नाराजी व्यक्त केली असं सुषमा अंधारे म्हणतात. खरं काय नेमकं? हे अत्यंत चुकीचं आहे. ही जी बैठक झाली त्यात मी होतो, संजय राऊतजी पण होते, सुषमाताई पण होत्या. कार्यकर्त्यांनी भावना निवडणुकीला आम्ही ज्यावेळी निवडून देतो त्या पद्धतीने आम्हाला निवडणूक झाल्यानंतर पण भेटणं अपेक्षित आहे किंवा काय या गोष्टी बोलल्या. कुठच्याही प्रकारे अशी तक्रार झाली नाही किंवा वादविवाद नाही. आणि आजच स्वतः सुप्रियाताईंनी सांगितलं की मला ज्यावेळी तुम्ही सांगाल मी कधी बसायला तयार आहेत. आणि एवढंच नाही तर मी काल पण मिटिंगमध्ये सांगितलं की ताईंशी चर्चा झाली. जे आपले निवडून आलेले जे खासदार आहेत पुणे जिल्ह्यातले आणि आमदार आहेत, पक्षासाठी पण देखील जिकडे जिकडे मागणी करतील तिकडे विकास निधी ही त्यांना देण्याचा पण देखील निर्णय झालेला आहे. आज सकाळपासून या ज्या बातम्या चाललेल्या हे निरर्थ आहेत. अशा कुठच्याही प्रकारे तक्रार केली गेलेली नाहीये. कार्यकर्त्यांची भावना असते जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये आम्हालाही समावेश करून घ्यायला पाहिजे. मग आम्ही लोकसभेला तुमचं काम केलं, विधानसभेला काम केलं, मग नगरपालिका महानगरपालिकेला आम्ही तुम्ही बरोबर घेणार आहात की नाही, कारखान्यामध्ये सहकारमध्ये घेणार आहात की नाही, अशा गोष्टी त्या बैठकीमध्ये झाल्या. आणि त्याचा सारांश आपण नाराज किंवा कोणाच्याबद्दल टीका असं करणार नाही. मला माहीत नाही सुषमाताई काय बोलल्या किंवा मी मीडियावरती बघितलेलं नाही, पण मी त्या मिटिंगला उपस्थित होतो, संजय राऊतजी पण होते. अशा कुठच्याही प्रकारे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि जे काही खासदार अमोल कोल्हेजी आहेत त्यांच्याबद्दल कुठच्याही प्रकारची तक्रार किंवा कुठच्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप झालेला नाही. सिद्धिविनायक न्यासनी एक परिपत्रक काढलेलं आहे. त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की कपडे घालायचे नाहीयेत, अंगभर कपडे घालून यायचं, अन्यथा मंदिरात प्रवेश दिला जाणार. ज्यावेळी विधान परिषदमध्ये हा बिल आणला गेला होता, पद्धतशीर सोयीनुसार 3 पक्षाच्या लोकांना समावेश करण्यासाठी ही आकडेवारी सदस्यांची वाढवण्यात आली होती असा मी थेट आरोप केला होता. आणि जे आज असे परिपत्रक काढतायत, पहिला तो त्यांना अधिकार आहे का, लॉ अँड ज्युडिशरीकडे त्यांनी दिलाय का, आणि आजच ही करायची गरज का आली. या वर्षानुवर्ष सिद्धिविनायकचं दर्शन भावनात्मक होऊन घेऊन घेतात लोक सकाळच्या सडी चालत येतात. आता मग कोण ट्रॅक पॅन्ट घालून येत असेल किंवा कुठच्याही घालत असेल, मग हा नवीन संशोधन करणारे कोण आहे. आणि मग हे लागू हे जसं ह्यांच्या बाबतीत केलं जात आहेत भक्तांच्या बाबतीत, तसे ट्रस्टी आणि अध्यक्षांच्या बाबतीत होणार आहे का. मला असं वाटते काय ना काहीतरी असं चित्र निर्माण करून लोकांच्या भावना पेटवायचं आणि परत एक नवीन वादाला सुरुवात करून घेऊन महत्त्व मिळवून द्यायचं का, असं या निमित्ताने होतोय. वर्षानुवर्ष जी प्रथा आहे ती तशीच चालू राहिली पाहिजे. स्वाभाविक आहे लोक आणि जे भक्तजन आहेत ते काही मूर्ख नाही आहेत. तेही देवाकडे नतमस्तक असताना काय आपण कपडे घातले पाहिजे, कशा प्रकारे झालं पाहिजे, हे त्या भावना त्यांच्या ते असतात आणि ते भावना तीव्र आहेत. अशा प्रकारे करून एका प्रकारे भक्तांची वेळवणा करण्याचं काम होतोय का असा प्रश्न होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.